एकाच प्लॅटफॉर्मवर यांनी इतक्या ट्रेन लावून ठेवल्यात आणि ही गारमेशवाली ट्रेन आहे RB6 आणि मगाशी आम्ही ह्याच्याच पुढच्या डब्यामध्ये चढलो तर ती नव्हती. म्युनिक स्टेशनच्या एकाच प्लॅटफॉर्मवरती एका मागोमाग 2 ट्रेन अटॅच लावलेल्या होत्या आणि आम्हाला कोणत्या ट्रेनमध्ये बसायचं ते कळत नव्हतं. तो गोंधळ सॉर्ट आउट झाल्यानंतर आम्ही करेक्ट ट्रेनमध्ये बसलोय आणि आता आम्ही म्युनिक शहर मागे टाकत पुढच्या शहराकडे चाललेलो आहोत. म्युनिकपासून ओब्राम गाऊ या ठिकाणी आमचं हॉटेल आहे. आज 3 दिवस आम्ही तिथे राहणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवते की आजूबाजूचा रस्ता जो ट्रेनच्या बाहेरचा इतका सुंदर आहे, म्हणजे नजर हटत नाही आहे बाहेरून. अजून सुद्धा आम्ही जर्मनीतल्या बावरिया रिजनमध्येच आहोत आणि दुसऱ्या शहरामध्ये जात आहोत. इथला निसर्ग खूप वेगळा आहे. खूपच तुम्ही त्याच्या अगदी प्रेमात पडाल असा इथला निसर्ग आहे आणि तुम्ही बघू शकता आज वातावरण सुद्धा खूपच सनी आहे. त्यामुळे वरती निळा आकाश, पांढरे ढग, जमिनीवर पसरलेली गवताची हिरवळ आणि उंच उंच अशी पाईंची झाडं, मध्ये मध्ये लागणारे ही कौलारू घरांची गावं, अगदी सगळंच एकदम भारी भारीच वाटतंय. ही लांब पल्ल्याची ट्रेन असल्यामुळे इथे सुद्धा तिकीट चेकर आलेच होते. आम्ही इथे सुद्धा जायला बायर्न तिकीटच घेतलेलं आहे, 39 युरोवालं. खूपच सिनिक जर्नी आहे. खूपच भारी भारी बंगल्यासारखी घर आहेत एकदम. स्वित्झर्लंडला गेलं तर तेव्हा अशीच घरं होती, तशीच होतात सेम टू सेम. कसं वाटतंय तुला शरण्य? म्हणजे ना मी तर मोस्टली इकडे बघत होती ना, तर मी तर फॉरगेट केले. मला वाटत पण नव्हतं की मी जर्मनीमध्ये आहे. सगळं असं वाटत होतं की मी स्वित्झर्लंडमध्ये आहे. माउंटेन्स असतात ना ग्रीनरीचे, ते सेम स्वित्झर्लंडमध्ये होते आणि मला असं वाटत पण नाही की मी जर्मनीमध्ये आहे. खूपच चांगली घरच आहे. मी आत्ताच हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि आत्ता आम्ही चाललो थोडी ग्रॉसरी आणायला, कारण की या घरामध्ये किचन आहे आणि आम्हालाच आमचं बनवून खायचं आहे. तिथे समोरच लिडल आहे, तर आम्ही तिथे जातोय. ब्रेड बघूया सगळ्यात आधी आपण कितीला मिळतात ते. किती प्रकार काय घेतलंस? 1.29ला ब्रेड आहे. ब्राऊन ब्रेड आपल्याकडे ब्राऊन ब्रेड म्हणतात, पण इकडे बोलकरून ब्रेड म्हणतात. एवढं स्वस्त आहे पण मग. सँडविच, डाळ भात बनवण्यासाठी जेवढं सामान लागतं तेवढं थोडंफार सामान मी 2 दिवसासाठी आत्ता इथून घेतलेलं आहे. लिडलमधून आत्ता आम्ही सामान घेतलं आहे आणि माझ्या मागेच इथे लिडलच्या पाठीमागे स्टेशन आहे, तिथे आम्ही उतरलो आणि समोरच आमचं हॉटेल आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता की आमच्या हॉटेलचा व्ह्यू किती भारी आहे. आणि किचन हॉटेल आहे, सो सगळंच आहे, एका घरासारखंच ते हॉटेल आहे. तर सगळी माहिती मी तुम्हाला आता देते. तर तिकडे समोरच ट्रेन स्टेशन आहे इथे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे किती मस्त रस्ता आहे आणि चारी बाजूने इथे डोंगरच आहेत. मस्त व्ह्यू आहे आणि इथे हे समोर आमचं हॉटेल आहे, सर्व्हिस अपार्टमेंट आहेत. तर अगदी स्टेशनच्या बाहेरच आहे आणि हे इकडे लिडल होतं आणि किती सुंदर रस्ता वगैरे आहे तो बघा. तर मी रस्ता क्रॉस करतो, आतमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो. पूर्ण गाव साईडच आहे ही बघा. आणि इकडे आमच्या हॉटेलचा एंट्रन्स आहे, तिकडे रिसेप्शन आहे. चल
तर सेकंड फ्लोअरवरती आम्हाला रूम मिळालेली आहे आणि लिफ्ट नाही आहे हॉटेलला. अगदी घरासारखं हॉटेल आहे, जुनी घर आहे तीनचे. येस, त्यामुळे लिफ्ट नाही आहे. पूर्णपणे लाकडी घर आहे ते बघा. तर आता आम्ही या हॉटेल रूमवरती आलेलो आहोत. हे हॉटेल रूम नाही आहे, याला सर्व्हिस अपार्टमेंट म्हणतात. ज्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये खूप सारे रूम्स असे असतात, म्हणजे घरासारखे. पूर्ण किचन असतं, त्यामध्ये बेडरूम असतं. आपल्या घरासारखं हॉटेल, त्याला सर्व्हिस अपार्टमेंट किंवा अपार्ट हॉटेल असं म्हणतात. तसंच हे एक आहे, याला किचन. तसंच हे सुद्धा आहे. तर हे कसं आहे घर आतून ते मी तुम्हाला दाखवते. चला या. तर ट्रॅव्हल करून आम्ही दमलोय, त्यामुळे शरण इकडे लोळत पडली आहे. पण हे बघा, इथे असा सोफा, मस्त आराम, खुर्ची आणि टीव्ही दिलेला आहे, ज्याच्यावरती जर्मन चॅनल्सच लागतात. आणि इथे यांनी टेबल सुद्धा दिलेला आहे. घरातलं फर्निचर तुम्ही ऑब्झर्व केलं तर मोस्टली हे जे सगळं फर्निचर आहे ते लाकडाचं आहे. इकडे जो स्टँड दिलेला आहे हा बघा, तो सुद्धा लाकडाचाच आहे. आणि ह्या स्टेप सुद्धा लाकडाच्याच आहेत. आणि सगळं फर्निचर, एंटायर फर्निचर हे लाकडाचंच आहे. आता हे बघा, ही तर एक ट्रंक आहे. या ट्रंक वरती यांनी टीव्ही ठेवलेला आहे बघा. पेटी आहे मोठी, त्या पेटीवरती टीव्ही ठेवलेला आहे. त्यानंतर खूपच सुंदर असं, म्हणजे लाकडाचं जरी घर असलं तरी हे खूपच सुंदर असं हे किचन यांनी दिलेलं आहे बघा. खूप मस्त आहे आणि कलरच भारी आहे त्याचा. आणि सगळी कटलरी असते की जेव्हा किचन हॉटेल असतं तेव्हा सगळी कटलरी हे लोक देतात. आणि चिमणी सुद्धा आहे, तर हे रिसेंटली रिनोव्हेटेड वाटतंय मला. हे बघा, कॉफी मग्स, सगळे काचेचे ग्लासेस सगळं दिलेलं आहे. तर बघा, ऍक्सेसरीज याच्यामध्ये काय काय दिल्या, तर कॉफी मेकर आहे, टोस्टर आहे, त्याच्यानंतर इंडक्शन आहे, बेसिन पण बघा किती मस्त आहे. आणि हे कॉफी मशीन आहे. त्यानंतर डिशवॉशर सुद्धा यांनी डिशवॉशर आहे इथे. ओव्हन दिलेला आहे आणि इथे पुन्हा शेल्फ्स दिलेले आहेत, त्याच्यामध्ये अजून थोड्याफार वस्तू आहेत. बघा, चमचे वगैरे सगळंच दिलेलं आहे. इकडे सुद्धा भांडी दिलेली आहेत सगळी. ही बघा, सगळे पातेले वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि इथे पुन्हा स्पून्स वगैरे आहेत, सुरी, स्पून सगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे मायक्रोवेव्ह ओव्हन आहे. आणि हा इथे OTG दिलेला आहे बघा. आणि हा फ्रीज आहे. आता मी लिडल मधून सगळं सामान आणलं ते मी आता त्याच्यामध्ये ठेवलं, नाही तर ते एम्प्टी होतं. आणि प्रत्येक खिडकी इतकी सुंदर आहे की प्रत्येक खिडकीतून एक मस्त असा व्ह्यू दिसतो. तर हा बघा, आता मी तुम्हाला म्हटलं होतं ना की लिडल मध्ये आम्ही गेलो होतो, तर तो व्ह्यू आहे. तिकडे ते स्टेशन आहे आणि त्याचाच हा व्ह्यू आहे. समोर सुद्धा एक घर आहे, त्याचं दिलेलं आहे. आणि खाली फक्त हॉल आहे, किचन आहे आणि वरती बेडरूम दिलेला आहे. चला जाऊया. कपड्यांचे हँगर्स लावलेले आहेत. ॲटिक आहे हे. पूर्ण लाकडाचं घर आहे, पूर्ण लाकडाचं. हे बघा, दरवाजे. आणि असा किंग साईज बेड दिलेला आहे यांनी. मस्त टेरेस रूम आहे ही ऍक्च्युली. आणि हा बघा, बेबी बेड. गंमत अशी झाली की जेव्हा मी बुकिंग केलं होतं तेव्हा हा एकच बेड इन्क्लुडेड होता आणि त्यांनी सांगितलं होतं चाइल्ड बेड ते आणून देतील जर इफ नीडेड म्हणून. आणि जेव्हा आम्ही आलो तेव्हा त्यांनी बघितलं की 3 लोक आहेत. आणि मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही किड्सला सुद्धा बेड द्या म्हणून. तर मग त्यांच्याकडे तो बेड अवेलेबल नव्हता, म्हणून मग त्यांनी ह्या किड्स बेडची अरेंजमेंट केली आहे. पण छान आहे. आणि सध्या गरमी आहे, तर इथे बघा तुम्ही अजिबातच फॅन वगैरे नसतात. युरोपमधल्या घरांना अजिबात फॅन वगैरे नसतात. नेदरलँड्स मध्ये सुद्धा नाही आहेत. AC सुद्धा नसते घरामध्ये, कारण त्यांना गरजच लागत नाही. त्यामुळे हा फॅन दिलेला आहे यांनी.
हा फॅन आम्हाला खरंच लागणार आहे कारण आज गरम होत आहे. तर इथे हे बाथरूम आहे. बाथरूमची गंमत तुम्हाला दाखवते बघा. कंबाईन बाथरूम आहे. बाथटब आणि कमोड एकत्रच दिलेले आहे. पण गंमत अशी आहे की हे बघा ओपन विंडो होत्या आणि त्याला पडदे सुद्धा नाहीयेत. तर आम्ही आलो आणि पाहिलं की हे ओपन आहे. लक्षात आलं तर मग आम्ही तिला म्हटलं की इथे आम्हाला काहीतरी कव्हर करून दे म्हणून मग तिने ते टॉवेल लावून दिलेत आम्हाला तिथे 2. म्हणजे कायच ह्या लोकांना मला समजतच नाही की कायच विचार करतात की अजिबातच बाथरूम एकतर आहे एवढं ओपन कसं काय कोणी ठेवू शकतं की विंडो. आणि ते पण बाहेरचा व्ह्यू बघा तुम्ही. समोर घर आहे हे बघा. समोर घर आहे तर रस्ता आहे आणि बाथरूमला पडदे नाहीयेत. म्हणजे किती भिंड असतात ती बघा लोक. सगळ्यात सुंदर गोष्ट या घराची जी मला खूपच आवडली आहे ती म्हणजे इथली गॅलरी. गॅलरी जर खूपच भारी आहे आणि हा जो व्ह्यू आहे तो तुम्ही बघा. तर हे घराचे दरवाजे असे आहेत हे बघा. असं वाटतंय अंगावरच येईल. हे बघा पूर्ण कसे उघडतात हे लोक. असं केलं मध्ये की उघडते आणि वर केलं तर ते अंगावर येत आहे. हे बघा किती सुंदर आहे. ब्युटिफुल आहे ना. हे बघा व्ह्यू बघा. खूपच सुंदर असा व्ह्यू आहे. आणि म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की मी हॉटेल जेव्हा बुक करते तेव्हा व्ह्यू बघूनच ते बुक करते. तर हे सुद्धा तसंच केलेलं आहे आणि मस्त आहे. इथून अगदी तुम्हाला गावात जायला सुद्धा एंट्री आहे. तर जाऊ आम्ही पण संध्याकाळी वेळ मिळाला तर आता कधी सगळं आवरते तेव्हा. पण तुम्हाला हे घर कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा. आणि आता आम्ही आवरतं घेतोय. आज आमचा 3रा दिवस जर्मनीमधला संपत आलेला आहे. आता खूपच थकलो आम्ही. ऍक्च्युली 2.5 तासाचा प्रवास करून इथे आलोय. तर आता मस्तपैकी कॉफी करणार आहे आणि त्यानंतर जेवण बनवणार आहे. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये जेव्हा आम्ही अजून एका मस्त ठिकाणाला भेट द्यायला जाणार आहोत. सो आमचे व्हिडिओज पाहत राहा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा. त्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओज बनवायला मोटिवेट होतं. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.